बेकायदा, बोगस, डुप्लिकेट जेवढे शब्द वापरावे तेवढे कमी आहेत। घटनात्मक मूल्यांना पायदळी तुडवून या दोन डंगरांनी, मी डायरेक्ट बोलतोय, राजे आमचे फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते की जे इथल्या रयतेला आणि 18 पगड जातींना न्याय देणारे होते। या लोकांनी स्वतःच्या राजकारणासाठी आम्हा ओबीसींना बेदखल केलेला आहे। आमच्या मताचा, आमच्या लोकसंख्येचा, आमच्या घटनात्मक अधिकारांचा विचार न करता आमच्या बोडक्यावरती कुणाला तरी बसवलेला आहे। आम्ही ओबीसी बांधवांनी जगायचं का नाही जगायचं? आमचा एखादा पंचायती मेंबर सभापती पद सुद्धा तुम्हाला चालत नाही? स्वतःला राज्याचे नेते म्हणवणाऱ्या, पक्षाचे नेते म्हणवणाऱ्या, मोठमोठी पदं आमच्या मतावर भोगणाऱ्या, खासदारकीचं पद भोगणाऱ्या, मंत्रीपद भोगणाऱ्या माणसाने परत एकदा आमचे घटनात्मक अधिकार काढून घेतलेले आहेत। आरक्षण भेटलंय ते 9 सदस्य या फलटण पंचायत समितीमध्ये निवडून आलेले आहेत। ते वेगवेगळ्या पक्षांचे आहेत, पण या मूळ ओबीसींना बाजूला ठेवून इथं जे कोणी राजकारण करतात, जे कोणी आमदार खासदार आमच्या बहुजनांच्या मतावर निवडून जातात, त्याच मंडळींनी परत इथल्या मूळ ओबीसीला पंचायत समिती सभापती पद न देता बेकायदा, बोगस, डुप्लिकेट जेवढे शब्द वापरावे तेवढे कमी आहेत। घटनात्मक मूल्यांना पायदळी तुडवून या दोन डंगरांनी, मी डायरेक्ट बोलतोय, राजे आमचे फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते की जे इथल्या रयतेला आणि 18 पगड जातींना न्याय देणारे होते। या लोकांनी स्वतःच्या राजकारणासाठी आम्हा ओबीसींना बेदखल केलेलं आहे। फलटण ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि या क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये बहुसंख्येनं आम्ही ओबीसी बांधव असताना, दीनदलित बांधव असताना आमच्या मताचा, आमच्या लोकसंख्येचा, आमच्या घटनात्मक अधिकारांचा विचार न करता आमच्या बोडक्यावरती कुणाला तरी बसवलेलं आहे आणि आमचं आरक्षण गेलंय ओबीसीचं हे आम्ही वेळोवेळी सांगतोय। त्याचं प्रत्युत्तर आज फलटणमध्ये आम्हाला आलेलं आहे। इथं निवडून आलेले सदस्य आहेत, सगळ्या पक्षातले इथं कार्यकर्ते, पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। आम्ही ओबीसी बांधवांनी जगायचं का नाही जगायचं? आमचा एखादा पंचायती मेंबर सभापती पद सुद्धा तुम्हाला चालत नाही? तुम्ही मंत्री, तुम्ही खासदार, तुम्ही इथं SC STचं रिझर्वेशन नसतं तर तुम्ही आम्हाला आमदार होऊ दिलं असतं का? हे एवढं घटनात्मक मूल्य पायदळी तुडवण्याचं काम स्वतःला राज्याचे नेते म्हणवणाऱ्या, पक्षाचे नेते म्हणवणाऱ्या, मोठमोठी पदं आमच्या मतावर भोगणाऱ्या, खासदारकीचं पद भोगणाऱ्या, मंत्रीपद भोगणाऱ्या माणसाने परत एकदा आमचे घटनात्मक अधिकार काढून घेतलेले आहेत। त्याचं आज आम्ही तहसीलदार महोदयांना निवेदन दिलंय। घटनात्मक आमचं आरक्षण आज इथं पायदळी तुडवलंय, घटनेशी द्रोह केलाय, बेकायदा इथं हे पंचायत समिती सभापती बसलेले आहेत। हे आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आज संध्याकाळी परत सकल ओबीसी बांधवांच्या वतीनं बैठक होईल। प्रशासन प्रशासनाचं काम करेल, पण राजकारणी लोकांना जर आमचे हक्क अधिकार कळणार नसतील तर येऊ घातलेल्या 2-4 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही फलटणमध्ये सकल ओबीसी बांधवांचा, आंबेडकरी जनतेचा, आरक्षणाच्या बाजूने जेवढा नागरिक, कार्यकर्ता, पदाधिकारी, मग तो वेगवेगळ्या पक्षातला, त्या मोर्चामध्ये सहभागी होईल आणि महाराष्ट्रामधलं ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन हे फलटणमधून सुरू होईल, हे मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतोय। ओबीसी एकजुटीचा विजय असो।